Now students, we will see the electric generator. Electric generator is a device which converts mechanical energy into electrical energy. The principle on which electric generator work is electromagnetic induction. On principle of electromagnetic induction याच्यावरती काय असणार आहे, इलेक्ट्रिक जनरेटर वर्क होणार आहे. आता इलेक्ट्रिक जनरेटर वी हॅव सीन द एक्सपेरिमेंट्स बेस्ड ऑन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. द करंट प्रोड्यूस्ड इन these एक्सपेरिमेंट्स was of very small magnitude, but the same principle can be harnessed for the use of mankind to produce large current. Here, mechanical energy is used to rotate the current carrying conductor in a magnetic field around an axle, thereby producing electricity. मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्शन करून इलेक्ट्रिक करंट जनरेट करता येतो आणि त्याच्यासाठी त्या डिव्हाइसला म्हटलेला इलेक्ट्रिक जनरेटर. इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये काय केलं जाणार आहे, करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेट केलं जाणार आहे आणि तो रोटेट केल्यामुळं काय होणार आहे, त्याचं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तो कंडक्टर कट करणार आहे आणि त्याच्यामुळं चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड त्या कंडक्टरच्या भोवती तयार झाल्यामुळं म्हणजे चेंजिंग मॅग्नेटिक फील्डच्या इन्फ्लुएन्समुळं त्या कंडक्टरमध्ये करंट जनरेट होणार आहे. आता तुम्हाला इथे क्वेश्चन काय विचारला जातो, तर राईट द प्रिन्सिपल ऑन विच इलेक्ट्रिक जनरेटर वर्क्स. मग आता प्रिन्सिपल कोणता आहे इलेक्ट्रिक जनरेटरचं, तर द प्रिन्सिपल इज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय आहे, वेन अ कॉईल इज प्लेस्ड इन an when a coil of an when a coil is placed in changing magnetic field, a current is induced in the coil. हे एक किंवा when a coil is rotated in a magnetic field, a current is induced in the coil, and this induced current flows through the circuit which is connected to the coil. आणि ते असणार आहे प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो, तर एक्सप्लेन द वर्किंग अँड कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर. आता पहिल्यांदा इलेक्ट्रिक जनरेटरची डायग्रॅम जी आहे ती डायग्रॅम बघा. तुम्हाला इथं इलेक्ट्रिक जनरेटरची डायग्रॅम दिलेली आहे. आता याच्यामध्ये ही काय असते, इथं तुम्हाला फक्त एक कॉईल दाखवलेली आहे. असे काय असणार आहेत, नंबर ऑफ टर्न्स. या कॉईलचे आर्मेचर कॉईल त्याला म्हटलं आहे. आर्मेचर कॉईल म्हणजेच त्याच्यामध्ये नंबर ऑफ टर्न्स ऑफ इन्सुलेटेड कॉपर वायरचे इन्सुलेटेड कॉपर वायरचे नंबर ऑफ टर्न्स एक असलेली कॉईल ती यूज केली जाते. त्या कॉईलचा वन एंड ब्रश B1 किंवा स्लिट रिंग्स ज्या आहेत एकाला जोडलेली आहे आणि दुसरी त्या रिंगला नेम आहे R1 अँड R2. R1 अँड R2 या रिंग ही काय आहे, R1 रिंग स्प्लिट रिंग R1 आणि दुसरी आहे स्प्लिट रिंग R2. मग दोन एंड्स त्या कॉईलचे R1 आणि R2ला जोडलेले आहेत. आणि आता त्याच्यानंतर एक एक्झिल आहे, त्या एक्झिलवरती त्या रिंग्स आहेत. आता इनर सरफेस जो आहे रिंगचा तो कसा असणार आहे, इन्सुलेटेड असणार आहे, जो एक्झिलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि त्याचा आउटर सरफेस जो आहे तो कंडक्टिंग असणार आहे. आता ही कॉईल जी आहे ती कॉईल कशामध्ये प्लेस केलेली आहे, एक स्ट्रॉंग हॉर्शो मॅग्नेटमध्ये प्लेस केलेली आहे. आता ती कॉईल काय करायची आहे, एक एक्सटर्नल एनर्जी यूज करून ती कॉईल रोटेट करायची आहे. एक्सटर्नल एनर्जी त्याचा यूज करून ती कॉईल काय करायची आहे, रोटेट करायची आहे. मग ती रोटेट झाल्यावरती समजा AB हे जे आहे ती ब्रांच अपवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह झाली तर CD काय होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होणार आहे. आता याच्यामधले जे रिंग्स एक्झिल आणि या रिंग्स या एक्झिलला फिक्स असणार आहेत. म्हणजे एक्झिल आणि ही कॉईल काय होणार आहे, रोटेट होणार आहे.
ब्रशेस जे आहेत B1 आणि B2 कार्बन ब्रशेस जे आहेत ते स्टेशनरी असणार आहेत, ते मूव्ह होणार नाहीत, ते रोटेट होणार नाहीत. तर एक्झिल आणखीन ही कॉईल काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. B1 अँड B2 हे कार्बन ब्रशेस काय असणार आहेत, स्टेशनरी असणार आहेत इथं. आणि मग या B1 आणि B2 ब्रशमध्ये काय जॉईन केलेलं आहे, गॅल्व्हॅनोमीटर जॉईन केलेलं आहे. गॅल्व्हॅनोमीटर कशासाठी जॉईन केलेलं आहे, तर वेन अ कॉईल इज रोटेटेड इन स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड, ती फील्डमधून मॅग्नेटिक फील्डमधून रोटेट होत असताना या मॅग्नेटच्या ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या ती कट करणार आहे. आणि त्याच्यामुळं चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये ती कॉईल मध्ये काय होणार आहे, चेंजिंग मॅग्नेटिक फील्डच्या इन्फ्लुएन्समुळे या कॉईलमध्ये इलेक्ट्रिक करंट जनरेट होणार आहे. आणि इलेक्ट्रिक करंट जो जनरेट होतो तो इलेक्ट्रिक करंट गॅल्व्हॅनोमीटरमधून पास झाल्यावरती त्याचा पॉइंटरचं काय होणार आहे, डिफ्लेक्शन होणार आहे. आता पहिलं तुम्हाला त्याचं कन्स्ट्रक्शन बघायचं आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला काय आहे, पहिलं मेन स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड, स्ट्रॉंग मॅग्नेट हॉर्शो मॅग्नेट यूज केलं आहे. त्याच्यानंतर एक आर्मेचर कॉईल ती मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलेली आहे. त्या कॉईलचे जे 2 एंड्स आहेत, इट इज कनेक्टेड टू कंडक्टिंग रिंग्स त्याला म्हटलेलं आहे. आणि दीज कंडक्टिंग रिंग्स आर प्लेस्ड ऑन एक्झिलला ते बसवलेले आहेत. त्याचा इंटरनल सरफेस जो आहे तो नॉन कंडक्टिंग आहे. आणि ही कॉईल आता रोटेट करायची आहे. आता या कॉईलला कुठेही इलेक्ट्रिक करंट पाथ इलेक्ट्रिक सर्किट नाही, ती एक्सटर्नल सोर्सचा यूज करून ती कॉईल काय केली जाते, रोटेट केली जाते. मग ती रोटेट झाल्यावरती मॅग्नेटिक फील्ड तिच्याभोवती चेंज होत राहणार आहे, किंवा कॉईल रोटेट झाल्यामुळं ती मॅग्नेटिक फील्ड चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये येणार आहे. आणि म्हणून त्या कॉईलमध्ये एक करंट इंड्यूस्ड होणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिझममुळं. आणि तो इंड्यूस्ड करंट ह्या एक्सटर्नल सर्किटमधून जाणार आहे. आणि तो करंटची डायरेक्शन किंवा करंट तयार होतो हे कळण्यासाठी एक्सटर्नल सर्किटमध्ये काय जोडलेलं आहे, गॅल्व्हॅनोमीटर. मग आता प्रत्येक सायकलमध्ये म्हणजे करंटची डायरेक्शन ही काय होत राहणार आहे, चेंज होते. एकदा करंट हा B2 पासून B1कडे फ्लो होणार आहे आणि नंतरच्या हाफमध्ये करंट फ्लोज फ्रॉम B1 टू B2. thus alternating current is generated in this electric generator. आता त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन पहिल्यांदा बघा. कन्स्ट्रक्शनमध्ये काय दिलेलं आहे, तर तुम्हाला फिगर बघितली, त्या फिगरमध्ये काय काय आहे ते कळलं. आता जो जनरेटर आहे त्याचे मेन पार्ट्स किंवा कन्स्ट्रक्शन्स काय आहेत तर बघा. वेन we have seen the experiment based on electromagnetic induction. The current produced in this experiment was very small magnitude, but the same principle can be harnessed for the use of mankind to produce large current. मोठा करंट सुद्धा आपल्याला त्या प्रिन्सिपलचा यूज करून काय करता आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या प्रिन्सिपलनं तयार करता येणार आहे. हिअर मेकॅनिकल एनर्जी इज यूज्ड टू रोटेट द करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. बघा, मॅग्नेटिक फील्डमध्ये जी कॉईल फिरवायची आहे, कंडक्टिंग कॉईल रोटेट करायची आहे, आणि ती रोटेट करण्यासाठी काय यूज केलेलं आहे, मेकॅनिकल एनर्जीचा यूज केला जातो. आणि thus mechanical energy is used to rotate the current carrying conductor in a magnetic field around an axle, thereby producing electricity. आता फिगर 4.2 मध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक जनरेटरची डायग्रॅम दाखवलेली आहे. आणि तिथे कोणता करंट प्रोड्यूस होतो, अल्टरनेटिंग करंट. अ कॉपर वायर ऑफ कॉईल ABCD, एक लूप फक्त घेतलेला आहे तिथं. असं कॉपर वायरचे लूप्स टर्न्स भरपूर असणार आहेत. मग 1 लूप ऑफ कॉपर वायर इज शोन बाय ABCD. दिस लूप कॉईल इज प्लेस्ड बिटवीन द 2 पोल्स पीसेस ऑफ मॅग्नेटच्या 2 पोल पीसेसमध्ये ठेवलेलं आहेत. म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या मध्ये काय ठेवलेली आहे, कॉईल ठेवलेली आहे. The 2 ends of coil are connected to the conducting rings. 2 ends जे आहेत कॉईल्सचे ते 2 कंडक्टिंग रिंग्सला जॉईन केले आहेत. वन इज R1 अँड अदर इज R2. आणि हे जॉईन करत असताना
काय आहेत, वाया कार्बन ब्रशेस थ्रू काय केलेले आहेत, ते वायर्स त्या एंड्स कॉईल्सच्या R1 आणि R2 या रिंग्सला जॉईन केलेले आहेत. बोथ द रिंग्स आर फिक्स्ड टू द एक्झिल. दोन्ही रिंग्स कशावर फिक्स केलेल्या आहेत, एक्झिलवर फिक्स केलेले आहेत. बट देर इज अ रेझिस्टिव्ह कोटिंग इन बिटवीन द रिंग अँड द एक्झिल. रिंग आणि एक्झिलचा जो रिंगचा जो इंटरनल रिजन आहे, सरफेस आहे, तो कशाचं कोटिंग आहे त्याच्यावरती, रेझिस्टिव्ह कोटिंग आहे त्याच्यावर, म्हणजेच इन्शुलेटरचं कोटिंग आहे, इन्शुलेशन आहे. द एक्झिल इज रोटेटेड विथ द हेल्प ऑफ मशीन फ्रॉम आउटसाईड. मग तिथं काय केलेलं आहे, ती कॉईल रोटेट करायची, म्हणजे एक्झिल रोटेट केला की ती कॉईल काय होणार आहे, रोटेट होणार आहे. मग एक्झिल रोटेट करण्यासाठी एक्सटर्नल बाहेरून आउटसाईड मशीनचा एक यूज करून ती काय केली जाणार आहे, एक्झिल रोटेट केलं जाणार आहे. अँड बिकॉज ऑफ धिस एक्झिल रोटेट झाला की ती कॉईलसुद्धा काय होणार आहे, कॉईल ABCD जी आहे, इट स्टार्ट्स रोटेटिंग. द स्टेशनरी कार्बन ब्रशेस B1 अँड B2 आर कनेक्टेड टू द गॅल्व्हॅनोमीटर. स्टेशनरी जे आहेत ब्रशेस, कार्बन ब्रशेस B1 अँड B2, दे आर कनेक्टेड टू गॅल्व्हॅनोमीटर विच शोज द डायरेक्शन ऑफ करंट इन द सर्किट. अपॉन rotating the axle, the branch AB goes up and the branch CD goes down. आता ज्या वेळेला एक्झिल रोटेट होणार आहे त्यावेळेस काय होणार आहे, ब्रांच AB आणि ब्रांच CD हे रोटेट होणार आहेत. मग ब्रांच AB कसं रोटेट होणार आहे, तर ब्रांच AB इज रोटेटेड इन अपवर्ड डायरेक्शन, मूव्ज इन अपवर्ड डायरेक्शन, आणि ब्रांच CD मूव्ज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. आता हे मूव्ह होत असताना त्यांच्यामध्ये जो तयार झालेला करंट आहे, इंड्युस्ड करंट जो आहे, तो फाइंड करण्यासाठी कशाचा यूज केला जाणार आहे, विच रूल यूज केला जाणार आहे, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स राईट हँड रूल, द इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस्ड इन द ब्रांच A, B and CD इन द डायरेक्शन. आता याच्यामध्ये A पासून B कडे जाणारा करंट आणि C पासून D कडे जाणारा, D डायरेक्शनमध्ये जाणारा करंट फ्लो होणार आहे. दस द करंट फ्लोज इन द डायरेक्शन A, B, C, D. असा या जसे ॲरोज दाखवलेत तसा करंट काय होणार आहे, फ्लो होणार आहे. इन द एक्सटर्नल सर्किट द करंट फ्लोज. आता इथं असा करंट फ्लो होणार आहे, इथून इथं येणार आहे B2कडे, आणि नंतर कसा होणार आहे, B2 पासून गॅल्व्हॅनोमीटरमधून B1 कडे. मग इन द एक्सटर्नल सर्किट द करंट फ्लोज फ्रॉम B2 टू B1 थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर. इफ इन्स्टेड ऑफ वन लूप ऑफ कॉईल, एक लूप इथं घेतलेला आहे, एक लूपच्या ऐवजी जर कॉईल कन्सिस्टिंग ऑफ सेव्हरल टर्न्स, म्हणजे जर त्या कॉईलमध्ये भरपूर टर्न्स असतील तर काय होणार आहे, द करंट ऑफ मॅग्नेट्यूड सेव्हरल टाइम्स फ्लोज, म्हणजे करंटची ह्याच्यातून जाणाऱ्या करंटची मॅग्नेट्यूड पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. तयार होणारा इंड्युस्ड करंटची मॅग्नेट्यूड काय केली जाणार आहे, नंबर ऑफ टर्न्स इन्क्रीज झाले तर मॅग्नेट्यूड ऑफ इंड्युस्ड करंट इज ऑल्सो इन्क्रीज्ड. त्याच्यानंतर आफ्टर हाफ रोटेशन, म्हणजे ही कॉईल मूव्ह होणार आहे, हाफ रोटेशन झाल्यानंतर काय होणार आहे, द ब्रांच AB टेक्स द प्लेस ऑफ ब्रांच CD. AB ही जागा कोणाची घेणार आहे, कुठल्या ब्रांचची घेणार आहे, CD, आणि CD ही ब्रांच कोणाची जागा घेणार आहे, ABची जागा घेणार आहे. आता इथं जी कॉईल आहे ती कशी मूव्ह होती आहे, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मूव्ह होत आहे. आणि आफ्टर हाफ रोटेशन द ब्रांच AB टेक्स द प्लेस ऑफ ब्रांच CD अँड द ब्रांच CD टेक्स द पोझिशन ऑफ ब्रांच AB. देअरफॉर द इंड्युस्ड करंट गोज ॲज. आता त्यावेळेला इंड्युस्ड करंट कसा जाणार आहे, त्यावेळेला इंड्युस्ड करंट गोज फ्रॉम DC-BA असा जाणार आहे. आणि एक्सटर्नल सर्किटमधून त्यावेळेला करंट B1 पासून काय जाणार आहे, B2 या ब्रशकडे जाणार आहे. बट द ब्रांच BA इज ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ द ब्रश B1 अँड ब्रांच CD इज in contact, always contact with brush B2. Hence in the external circuit current flows from B1 to B2. म्हणजेच बघा
ही जी ब्रांच आहे ए बी ब्रांच ही कशाला कोणत्या ब्रशला असणार आहे कॉन्टॅक्टमध्ये B1च्या इज ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ ब्रश B1 अँड CD ब्रांच इज इन ऑलवेज कॉन्टॅक्ट विथ ब्रश B2 म्हणून एक्सटर्नल सर्किटमध्ये करंट हा B1 टू B2 जाणार आहे दॅट इज अपोजिट टू द प्रिव्हियस हाफ रोटेशन. This repeats after every half rotation and alternate current is produced and this is what called an AC generator. इथं तुम्हाला AC जनरेटरसाठी ही डायग्रॅम आहे. आता इथं काय आहे डायग्रॅममध्ये एक्झिल आणि एक्झिलवरती 2 रिंग्स फिक्स केलेले आहेत. दोन रिंग्स ज्या आहेत व एका रिंगला कोणती ब्रांच आहे AB ही ब्रांच B1 ब्रश त्याला कनेक्ट असणार आहे आणि दुसरी जी रिंग आहे R2 रिंग त्याला CD या ब्रांचचं एंड आणि तिथं ब्रश कोणता असणार आहे B2 ब्रश असणार आहे. म्हणजे रिंग्स एक्झिल आणि हे लूप रोटेट होणार आहे आणि ते रोटेट करण्यासाठी एक्सटर्नल एनर्जीचा यूज केला जाणार आहे. कॉईल रोटेट करत असताना AB ब्रांच ही अपवर्ड डायरेक्शनमध्ये आणि CD ब्रांच ही डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजेच क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट केली तर प्रत्येक हाफ रोटेशननं एक्सटर्नल सर्किटमधून जाणारा करंटची डायरेक्शन काय होते चेंज होते. इन फर्स्ट हाफ सायकल द डायरेक्शन ऑफ current is from B2 to B1 and in the next half cycle the direction of current in external circuit is from B1 to B2. Thus in every half rotation the direction of current changes and so the current generated in this generator is of alternating type. So students write the question answers of this exercise lesson. Complete the exercise, read the lesson thoroughly and see the diagrams given and which questions and the questions given below. So आता याच्यासाठी तुम्हाला कोणता क्वेश्चन लिहायला येणार आहे तर स्टेट द प्रिन्सिपल ऑन विच इलेक्ट्रिक जनरेटर वर्क्स. त्याच्यानंतर एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर. मग इलेक्ट्रिक जनरेटर तुम्ही कोणतं बघितलेलं आहे AC जनरेटर बघितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला ही डायग्रॅम ड्रॉ करायची आहे. कन्स्ट्रक्शन पहिला पॅरेग्राफ जो आहे पाठीमागच्या पेजवरचा तिथं कन्स्ट्रक्शन आहे आणि या पॅरेग्राफमध्ये काय आहे त्याचं वर्किंग आहे. हे एवढं अपेक्षित आहे आन्सर तेवढं तुम्ही लिहा.